विद्यार्थी मित्र, आज आपल्याला आपल्या इयत्ता 11वीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील व्याकरण या घटकाचा अभ्यास करायचा आहे। यामध्ये आपल्याला वाक्य संकलन म्हणजे काय किंवा वाक्य संश्लेषण म्हणजे काय ते बघायचं आहे। ही या भागाची आपली तिसरी तासिका आहे। यापूर्वीच्या तासाला आपण वाक्य संकलन म्हणजे काय ते बघितलं की दोन किंवा अधिक वाक्यांचं एकत्रीकरण करून एक सुटसुटीत असं वाक्य तयार करणं याला वाक्य संकलन असं म्हटलं जातं। वाक्य म्हणजे काय ते आपण बघितलं। पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असं म्हटलं जातं किंवा अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असं म्हटलं जातं। वाक्याचे 3 मुख्य प्रकार आहेत। एक साधं वाक्य, दुसरं मिश्र वाक्य आणि तिसरं संयुक्त वाक्य। तर यापूर्वीच्या तासाला आपण साधे वाक्य म्हणजे काय आणि संयुक्त वाक्य म्हणजे काय त्याचा अभ्यास केला। दोन किंवा अधिक साध्या वाक्याचं एक साधं वाक्य कसं तयार करायचं किंवा दोन किंवा अधिक साध्या वाक्याचं एक मिश्र वाक्य कसं तयार करायचं हे यापूर्वीच्या तासाला आपण पाहिलं। आज आपल्याला वाक्याचा जो काही तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य म्हणजे काय आणि ते कसं बनवायचं तयार करायचं हे प्रामुख्याने या ठिकाणी आज आपल्याला पाहायचं आहे। काही उदाहरणादाखल आपण बघूया। उदाहरणार्थ, मी पहाटे लवकर उठतो व 1 तास अभ्यास करतो। मी पहाटे लवकर उठतो। मी पहाटे लवकर उठतो व 1 तास अभ्यास करतो व 1 तास अभ्यास करतो। अभ्यास करतो हे एक वाक्य। दुसरं वाक्य, संध्याकाळी मी फिरायला जातो किंवा खेळायला जातो। संध्याकाळी मी फिरायला जातो किंवा खेळायला जातो। खेळायला जातो। तिसरं वाक्य बघूया आपण की आई नोकरीतून निवृत्त झाली म्हणून तिला सवड मिळाली। आई नोकरीतून निवृत्त झाली म्हणून तिला सवड मिळाली। तिन्ही वाक्याकडे आपण जर लक्ष दिलं तर आपल्या असं लक्षात येतं की या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये 2 स्वतंत्र वाक्य आहेत बघा। मी पहाटे लवकर उठतो एक अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र वाक्य आणि 1 तास अभ्यास करतो एक अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र वाक्य। दुसरं वाक्य बघा, इथं व या उभयान्वयाव्याने जोडलेलं आहे, इथं किंवा या उभयान्वयाव्याने जोडलेलं आहे, इथं म्हणून एक उभयान्वयाव्याने जोडलेलं आहे। तर यामध्ये 2 किंवा अधिक वाक्य आहेत ती एकमेकांना व किंवा म्हणून या प्रधानत्व सूचक उभयान्वयाव्याने जोडलेले। प्रधानत्व सूचक उभयान्वयाव्य प्राधान्य दिलेलं आहे। उभयान्वयाव्यांचा अर्थ आपण बघितला। उभय म्हणजे 2, अन्वय म्हणजे संबंध। 2 किंवा अधिक शब्दांचा किंवा वाक्याचा संबंध दाखवणारा शब्द। इथे 2 वाक्य जोडलेले आहेत व किंवा म्हणून हे उभयान्वयाव्य आहेत। त्याच्यामध्ये याला संयुक्त वाक्य म्हटलं जातं। त्याचे काही वैशिष्ट्य आहेत बघा। 2 किंवा अधिक केवळ वाक्य यामध्ये असतात, साधे वाक्य असतात आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयाव्याने जोडले व किंवा आणि म्हणून।
जोडलेली वाक्य ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. आता बघा, मिश्र वाक्यामध्ये आणि प्रधान वाक्यामध्ये फरक आहे. मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि दुसरं गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वय अव्ययाने जोडलेलं असतं. तरी एक प्रधान वाक्य असतं, मुख्य वाक्य असतं, दुसरं प्रधान वाक्यावर अवलंबून असतं, त्याला मिश्र वाक्य असं म्हटलं जातं. तर संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्य या अर्थाच्या दृष्टीनं स्वतंत्र असतात आणि हे एकमेकांना प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्ययाने जोडून जे एक जोडवाक्य तयार होतं त्याला संयुक्त वाक्य असं म्हटलं जातं. आणि यामध्ये दोन किंवा अधिक वाक्याचं एकत्रीकरण करून जे एक जोडवाक्य आपण तयार करतो, ते जोडवाक्य तयार करताना योग्य अशी उभयान्वयी अव्यय आपण वापरायला पाहिजे. उभयान्वयी अव्यय दोन प्रकारचे, एक प्रधानत्व बोधक उभयान्वय अव्यय आणि दुसरं गौणत्व बोधक उभयान्वय अव्यय. जर केवळ प्रधानत्व बोधक उभयान्वय अव्यय जर आपण वापरलं तर ते केवळ संयुक्त वाक्य होतं आणि प्रधानत्व बोधक आणि गौणत्व बोधक जर उभयान्वय अव्यय वापरला तर ते मिश्र संयुक्त वाक्य होतं. तर या दोन्ही प्रकारांना संयुक्त वाक्यच म्हटलं जातं. त्या दोन वाक्यातील संबंध सूचित करणारी अशी जी उभयान्वय अव्यय आहेत ती योग्य प्रकारची आपण योजली पाहिजेत. तर प्रधानत्व बोधक उभयान्वय अव्ययामध्ये 4 प्रकार आहेत. क्रमक्रमाने त्याचा अभ्यास करू आपण. समुच्चय बोधक बघा, समुच्चय होतो, त्याचा समुच्चयाचा उल्लेख केला जातो. नंबर 1 आणि व यासारखे, आणि व यासारखे समुच्चय बोधक. उदाहरणार्थ, विजा चमकू लागल्या, पावसाला सुरुवात झाली. विजा चमकू लागल्या, पावसाला सुरुवात झाली. बघा, यामध्ये आणि व यासारखे उभयान्वय अव्यय आपल्याला वापरता येते. इथे वाक्य तयार करते मध्ये शब्द टाकून आणि किंवा व. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. विजा चमकू लागल्या व पावसाला सुरुवात झाली. दुसरा प्रकार विकल्प बोधक उभयान्वय अव्यय. विकल्प, पर्याय, अथवा किंवा यासारखे, अथवा किंवा यासारखे शब्द वापरून उभयान्वय अव्यय वापरून आपल्याला वाक्य तयार करतात. उदाहरणार्थ, लोक आपली स्तुती करोत, लोक आपली निंदा करोत. लोक आपली स्तुती करोत, लोक आपली स्तुती करोत. हे एक वाक्य. दुसरं वाक्य, लोक आपली निंदा करत, आपली निंदा करत. या वाक्यामध्ये बघा, इथं दोन्ही शब्द वाक्याचं एकत्रीकरण करण्यासाठी आपल्याला यापैकी एक शब्द वापरता येतो. हा विकल्प बोधक, विकल्प म्हणजे पर्याय. लोक आपली स्तुती करत किंवा लोक आपली निंदा करत. किंवाच्या ऐवजी अथवा शब्द सुद्धा, दोन्ही शब्द समान अर्थाचे. याला विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्यय असं म्हटलं जातं. त्याच्यातला तिसरा प्रकार तो म्हणजे न्यूनत्व बोधक उभयान्वय अव्यय. पण, परंतु, परी यासारखे. पण, परंतु, परी यासारखे उभयान्वय अव्यय. आपण मरावयास हरकत नाही, आपण कीर्तिरूपाने उरावे. आपण मरावयास हरकत नाही, आपण कीर्तिरूपाने पुरावे.
शॉर्ट मध्ये आपल्याला लिहिता येईल, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. इथं परी हा जो शब्द आहे हा न्यूनत्व बोधक उभयान्वयी अवयव आपल्याला वापरून याचं संयुक्त वाक्य तयार करता येईल. त्यानंतर परिणाम बोधक म्हणून सबब यासारखे, म्हणून सबब यासारखे उभयान्वयी अवयव वापरता येतात. उदाहरणार्थ, वाटेत मोटार नादुरुस्त झाली, मला यावयास उशीर झाला. वाटेत मोटार नादुरुस्त झाली, मला यावयास उशीर झाला. या वाक्यामध्ये, दोन वाक्यामध्ये एक वाक्य आपल्याला करता येते त्याचं संयुक्त वाक्य. वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला. तर अशा प्रकारे दोन साध्या वाक्याचं प्रधानत्व बोधक उभयान्वयी अवयव घालून एक सुटसुटीत वाक्य करता येतं, त्याला संयुक्त वाक्य असं म्हटलं जातं. आणि व, शिवाय, अथवा, वा, की, किंवा, पण, परंतु, परी, बाकी, म्हणून, सबब, यास्तव हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. याचा वापर आपल्याला करून एक जोड शब्द, एक सुटसुटीत जोड वाक्य आपल्याला तयार करता येते. कोणकोणते हे लक्षात ठेवायचे आपल्याला. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय लक्षात ठेवायचे. आणि व, शिवाय, अथवा, वा, किंवा, पण, परंतु, बाकी, म्हणून, सबब, यास्तव यासारखे हे समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक हे चार प्रकारचे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. यापैकी एका अव्ययाचा वापर करून दोन किंवा अधिक वाक्य एकत्र करून एक जोड वाक्य आपल्याला तयार करता येतं, त्याला संयुक्त वाक्य असं म्हटलं जातं. या ठिकाणी मिश्र वाक्यामध्ये आणि संयुक्त वाक्यामध्ये काही फरक आहे. मिश्र वाक्यामध्ये काय असतं, एक प्रधान वाक्य असतं आणि बाकीची गौण वाक्य असतात. तर संयुक्त वाक्यामध्ये दोन किंवा अधिक प्रधान वाक्य असतात. अर्थाच्या दृष्टीनं प्रमुख किंवा मुख्य, त्याला प्रधान वाक्य असं म्हटलं जातं. तर मिश्र वाक्यामध्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने ते वाक्य जोडलेले असतात. तर संयुक्त वाक्यामध्ये प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने ते वाक्य जोडलेली असतात. आणि मिश्र वाक्यामध्ये ती अर्थाच्या दृष्टीनं दोन्ही वाक्य स्वतंत्र नसतात, एकमेकावर अवलंबून असतात. तर संयुक्त वाक्यामध्ये अर्थाच्या दृष्टीनं ही दोन्ही वाक्य जोडलेली स्वतंत्र असतात. तर अशा प्रकारे मिश्र वाक्यामध्ये आणि संयुक्त वाक्यामध्ये जोडली जाणारी जी अव्यय ती जरी समान दिसत असली तरी अव्ययाचे वाक्यातील अर्थ लक्षात घेऊन त्याचं मिश्र की संयुक्त वाक्य हे आपल्याला ठरवावं लागतं. त्या वाक्याचे अर्थ बघावे लागतात. तर वाक्य संश्लेषण किंवा वाक्य संकलन का करायचं, तर वाक्य संकलन किंवा वाक्य संश्लेषण करण्याच्या पाठीमागं
हा उद्देश आहे की वाक्यरचनेवर आपल्याला प्रभुत्व प्राप्त करता आलं पाहिजे, संपादन करण्यासाठी, प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी. आपल्या मनातील भाव नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी वाक्य संकलन करता आलं पाहिजे. सुटी सुटी किंवा विस्कळीत अशी वाक्यरचना किंवा वाक्य एकत्रित लिहून योग्य असे विचार आपल्याला मांडता आले पाहिजेत. म्हणजेच आपल्या विचारामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी वाक्य संकलन केलं पाहिजे. उत्तम लेखन त्या कौशल्याचा विकास व्हावा आणि वाक्य संकलनाची कला अवगत व्हावी यासाठी वाक्य संश्लेषण किंवा वाक्य संकलन आपल्याला करता आलं पाहिजे. जे 2 किंवा अधिक वाक्याचं एकत्रीकरण करून जे जोडवाक्य तयार होतं ते 3 प्रकारचं आपण बघितलं. एक साधं वाक्य, 2 किंवा साध्या वाक्याचं एक साधं वाक्य तयार करणं, एक दुसरं मिश्र वाक्य आणि तिसरं संयुक्त वाक्य. त्या केवळ वाक्याचं मिश्र किंवा संयुक्त वाक्य करता येतं, मिश्र वाक्याचं केवळ वाक्य किंवा संयुक्त वाक्य करता येतं आणि संयुक्त वाक्याचं सुद्धा केवळ किंवा मिश्र वाक्य करता येतं. परस्पर रूपांतर आपल्याला करता येतं. या ठिकाणी आपल्याला केवळ वाक्य तयार करा अशी काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहिजे. बघा, आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालत होती, तिचा पाय घसरला आणि ती पडली. आजी, त्याचं उत्तर आपल्याला बघता येईल की आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालत असताना पाय घसरून ती पडली. किंवा माझ्या शाळेने मला बक्षीस म्हणून डबा दिला, त्यात आकर्षक स्मृतिचिन्ह होती. त्याचं उत्तर असं लिहिता येईल आपल्याला की माझ्या शाळेने आकर्षक स्मृतिचिन्ह असलेला बंद डबा मला बक्षीस म्हणून दिला. किंवा दुसरं 2 वाक्याचं एकत्रीकरण करून केवळ वाक्य करता येतं आपल्याला. राजू वारंवार कॉफी पितो, त्याच्या आईला ते आवडत नाही. राजूचे वारंवार कॉफी पिणे त्याच्या आईला आवडत नाही. किंवा आपण उदाहरण बघितलं बघा, रवींद्रनाथ टागोर हे थोर कवी होते. रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली काव्य लिहिलं. थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हे काव्य लिहिले. म्हणजे आपण कशा प्रकारे रचना करतो त्यावरून ते केवळ वाक्य, मिश्र वाक्य किंवा संयुक्त वाक्य हे आपल्याला ठरवता येतं. दुसरा प्रकार तर म्हणजे मिश्र वाक्य तयार करणं. आई म्हणाली, मोड आलेल्या धान्यात खूप प्रथिने असतात. या 2 वाक्याचं एक मिश्र वाक्य करता येतं की आई म्हणाली की मोड आलेल्या धान्यात खूप प्रथिने असतात. की हे गौणत्व सूचक उभयान्वय अव्यय आपण वापरला. शरीर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली, तिने खूप सराव केला. तर याचं एक मिश्र वाक्य करता येतं. शरीर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. आमचा उत्साह व आमचे स्मरण वाढावे आम्ही शीर्षासन करतो. त्याचं एक मिश्र वाक्य करता येईल. आमचा उत्साह व स्मरण वाढावे म्हणून आम्ही शीर्षासन करतो किंवा सबब आम्ही शीर्षासन करतो, यास्तव आम्ही शीर्षासन करतो. मला रेल्वेचे निश्चित आरक्षण मिळायला हवे, मी दिल्लीला जाईन. मला रेल्वेचे निश्चित आरक्षण मिळाले की मी दिल्लीला जाईन. अशा प्रकारे हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय घालून आपण मिश्र वाक्य करू शकतो. तिसरा प्रकार की संयुक्त वाक्य तयार करणं. नाटकाची 3री घंटा वाजली, नाटकाला सुरुवात झाली. नाटकाची 3री घंटा वाजली आणि नाटकाला सुरुवात झाली. किंवा नाटकाची 3री घंटा वाजली व नाटकाला सुरुवात झाली, असंही करू शकतो. कृतीपत्रिका सोपी असते, कृतीपत्रिका अवघड असते, ती सोडवावी लागते. बघा, इथं आपल्याला त्याचं एक संयुक्त वाक्य करता येईल. कृतीपत्रिका सोपी असो किंवा अवघड असो, ती सोडवावीच लागते. आपला मुद्दा पटवून द्यावा
वाद घालू नये. आपला मुद्दा पटवून द्यावा पण वाद घालू नये. उभयान्वयी अव्ययाच्या अगोदर आपण त्या ठिकाणी अर्धविराम दिला पाहिजे. इथं आपला मुद्दा पटवून द्यावा, वाद घालू नये. बघा, आपला मुद्दा पटवून द्यावा, आपला मुद्दा पटवून द्यावा, पटवून द्यावा पण वाद घालू नये. हे संयुक्त वाक्य तयार केलं आपण. लिहिताना शेवटी पूर्णविराम द्यायचं आणि हे जे उभयान्वयी अव्यय आपण वापरलं त्याच्यापूर्वी इथं आपण अर्धविराम दिला पाहिजे. वाटे धोधो पाऊस लागला, वाटे धोधो पाऊस लागला, मला यायला उशीर झाला. वाटेत धोधो पाऊस लागला म्हणून मला यायला उशीर झाला. म्हणून हे प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यय आपल्याला वापरता येतो. अशा प्रकारे इथं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की संयुक्त वाक्य तयार करताना गौणत्व सूचक किंवा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आपल्याला दोन्ही प्रकारचे वापरता येतात. मित्र, अशा प्रकारे हे केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य याचं वाक्य संकलन हा प्रकार या ठिकाणी पूर्ण झाला. धन्यवाद.